खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा पहिला दौरा महाराष्ट्रात होतोय। आजपासून 29 जून पर्यंत फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात ते दौरा करणार आहेत। 27 जूनला यवतमाळ, वाशिम, हिंगोली मतदारसंघात ठाकरे दौरा करणार आहेत। 28 जूनला परभणी आणि धाराशिवचा दौरा असेल। 29 जूनला शिर्डी मतदारसंघात जाऊन पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत। आज पुन्हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 5 गद्दार खासदारांच्या मतदारसंघाला भेटी देणार आहेत। ईशान्य मुंबईत ते येऊन गेले, पुन्हा एकदा येणार आहेत। पण आज ते नागपूरला उतरतील, तिथून यवतमाळला आम्ही रात्री जाऊ। यवतमाळनंतर मग आम्ही हिंगोली, परभणी, धाराशिव आणि मग शिर्डी 29 तारखेला अशा कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मेळावे आहेत। उद्धवजी ठाकरे खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरे करणार आहेत। उद्धवजी ठाकरे यांचा हा दौरा म्हणजे वराती मागून घोडे। खरं तर वर्षभर घरामध्ये बसायचं आणि अशा पद्धतीनं खासदार भेटी देत नाहीत म्हणून दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर दौरे करायचा याने काहीही परिणाम होणार नाही। जनता तुमच्यासोबत नाही। संजय राऊतांच्या मूर्खपणाच्या बडबडीला कंटाळून जनतेनं तुम्हाला नाकारलंय हे उद्धवजी ठाकरे यांनी लक्षात घ्यावं। त्यामुळे असे वराती मागून घोडे काढून तुमची वरात सजली जाणार नाही। जनतेनं तुम्हाला घरात बसवलंय हे लक्षात घ्या। ठाकरे उद्यापासून राज्याच्या दौऱ्यावर जातात। ज्या ठिकाणी खासदार कुठले त्या ठिकाणी दौरा करणार गेलंच पाहिजे, कारण की दौरे केल्याशिवाय बाकी होत नाही। कारण मुलाला जमत नाही तर बापाने तरी केलं पाहिजे।